पाहिजे ती भेटेल. बघू मामा. बोला 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 बोला. हे कलिंगड तुम्ही आता कधीपासून करताय? सुप्रीत हे कलिंगड आहे तुमच्या स्टॉलवरती विक्रीला कधीपासून ठेवलंय? 2 वर्षापासून ठेवलं. 2 वर्षापासून ठेवलं. कशी मागणी आहे आता? ग्राहकांची मागणी कशी? साईज चांगली असल्यामुळे गोडी असल्यामुळे मागणी भरपूर आहे. साईज चांगली असल्यामुळे मोठी साईज आहे. 5 किलोपासून 10 किलोपर्यंतची फळं मिळतात. हो. आणि ग्राहकांना आपल्या इथे रेग्युलर आता सुद्धा हे प्लॉट चालू होते. 2 दिवसामध्ये आपले प्लॉट चालू होतील. नाही तर कलिंगड अवेलेबल होईल इथं लोकलमध्येच. मानगाव एरियामध्ये प्लॉट चालू आहेत. त्याचं कलिंगड आपल्याला उपलब्ध होईल. आता तुम्हाला रिस्पॉन्स कसा? तुम्ही आता करताय गेल्या वर्षीपासून ह्या वर्षी सुद्धा आता सुरुवातीला एवढ्या थंडीमध्ये सुद्धा कलिंगड चालू केलाय. तरी पण ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे? हा, मोठा माल आपल्याला मिळेल अशा पद्धतीचा ह्याच्यापेक्षा माल चांगला पाहिजे. आणि माल चांगलाच असतो. हो. अजून कटिंग जेवढं जास्त दिवस राहील ना अजून तसा अजून कच्चा वाटतो. अजून तयार होऊ शकतो कलर याचा. कलर होईल आणि गोडी पण वाढेल त्याच्यामध्ये. जेवढा दिवस तो चांगला मुरेल 4 दिवस 5 दिवस तेवढं चांगलं होईल. आता फ्रेश मधला प्लॉट आपल्याकडे लवकरच उपलब्ध होईल. 2 दिवसात मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करून देतो. तुमचं नाव कसं सांगा? कुठला एरिया? पोलादपूर एसटी बस स्थानक. पोलादपूर एसटी बस स्थानक. ओके बस स्टँड आहे. ओके, ठीक आहे मी करतो. इथं आपण कोल्हापूर बस स्थानकामध्ये कलिंगडला चांगली मागणी आहे. आता थंडी आहे, सकाळची वेळ आहे. आता सकाळच्या वेळेला सुद्धा थंडी असताना ग्राहक वर्ग कलिंगडची मागणी करतात. सुप्रीत कलिंगड कटिंग पर्पजसाठी लहान मुलं मोठी माणसं सगळी कलिंगड आवडीने खात आहेत आणि चांगल्या पद्धतीने खरेदी आणि विक्री चालू आहे. व्यापारी बांधव समाधानी आहेत. त्यांना आपण वेळोवेळी फळं उपलब्ध करून देतोय. धन्यवाद. लोकल मार्केटमध्ये कंटिन्यूस गोल्डनचा पण एक